हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो मी आज एका व्हिजिटला गेली होती, ते पण गव्हर्मेंटच्या ऑफिसमध्ये गेली होती. कारण की मला त्यांचा एक मेसेज आला होता, सो मी त्या रिगार्डिंग गेली होती. मग तिकडं मी बघितलं की तिथं इतकं मोठे मोठे मोर होते. वाव, मला खूप भारी वाटलं ते बघून. मस्त मस्त मोर होते तिकडं. आणि तिथं ना चित्ते बित्ते सगळं येतं आणि मला पण माहीत नव्हतं, पण मला बघून खूप छान वाटलं. त्यानंतर आमच्या बिल्डिंगमध्ये हे मुलं मस्त बिस्लरीची बॉटलमध्ये त्यांना ते मार्जिन ठेवली होती, की या मार्जिनच्या पलीकडे क्रिकेट मॅच चालू होती, समथिंग असं. सो ते खेळत होते. मला ते बघून माझे जुने दिवस आठवले. पण आम्ही इथं नाही खेळायचो, आम्ही बाहेर खेळायचो, पार्किंगमध्ये नाही खेळायचो आम्ही. सो घरी येऊन बघितलं तर तनुकी माझी एक पाय वर करून बसली होती, नाही झोपली होती, सॉरी. सो तिचा पाय तरंगला होता. असं म्हणायचं की तनुकीचं जाम झोपली आहे ना, तर तिचा पाय तरंगणार नाही. पण ती उठून गेली आणि तिने मस्तपैकी टिकली लावली होती. ती खूप क्यूट दिसत होती, कारण की ती छोटं पिल्लू आहे ना, त्याच्यामुळे. मग ती ना भाऊ खाते, असं व्हिडिओ काढायला गेलं का भाऊ खाते. आणि मला भेटायला आली होती गोल्डन, कारण की माझी तब्येत बरी नव्हती. सो तिने मला बघितलं की दीदी खूपच तू आजारी आहे, थांब मी तुला मग डेअरी मिल्क वगैरे आणून देते, अशा सगळ्या गोष्टी. आणि मग ताईचा उद्या सप्लाय चेनचा पेपर होता. इतकं कॉन्सन्ट्रेशन होतं की तिचं लक्षच नव्हतं. मग मी तिचा पटकन व्हिडिओ काढला कानापासून. मग पप्पा मला बोलले की बाई मला ब्लॉगमध्ये घेऊ नको. मी बोलली का का तर मला बोलता नाही येत. पहा कसे हसताय लगेच. इथं ओव्हर करतं माझे पप्पा, एकदम म्हणजे ओव्हर करतं. पण ठीक आहे, जाऊ दे. ताई माझ्यासाठी एवढं बनवत आहे, कारण की मला डॉक्टरने तर मना केलेलं आहे बाहेरचं खाणं. सो मी रोज उपमा बनवून खाती आणि रोज डाळ चावल खाती. ओके गाईज.